नमस्कार मैत्रिणींनो, मी आपल्यासाठी घेऊन आले आहे मोफत मशीन क्लास। मशीन क्लास करण्यासाठी लागणारं बेसिक साहित्य ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला मशीन क्लाससाठी लागणारं साहित्य इथं सगळं कळून जाईल। तर मशीन क्लाससाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलंय मशीन तर आपल्याला सर्वप्रथम घ्यावीच लागेल, जेणेकरून आपल्याला मशीन क्लास करायचा असला तर ब्लाउज कटिंग केलं की स्टिचिंग करायला लगेच सोपं पडतं। त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम मशीन घ्यावं लागेल आणि मशीन सोबतच आपल्याला कैची पण घ्यावं लागेल। मशीन सोबत कैची घेतली ना मैत्रिणींनो, तर लगेच आपल्याला व्हिडिओ बघितला की कटिंग करण्यासाठी कैची आपल्याला सोबत पाहिजेतच। पेपर कटिंग किंवा अस्तर कटिंग करण्यासाठी आपल्याला कैचीचा उपयोग होतो, त्यामुळे आपल्याला कैची पण मशीन सोबतच घ्यावं लागेल। त्या सोबत आपल्याला जे आणखी साहित्य आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। टेप हा मशीन क्लास करण्यासाठी खूप गरजेचा असतो। टेपने आपल्याला मेजरमेंट घेता येते आणि मेजरमेंट जर घेतलं नाही तर आपलं माप व्यवस्थित ब्लाउजचं कटिंग करता आपल्याला येणार नाही। त्यासाठी टेपने आपल्याला मेजरमेंट घेऊन माप करावं लागेल। मेजरमेंट घेऊन आपल्याला माप काढावं लागेल ना, त्यासाठी आपल्याला टेप पण इथं गरजेचं आहे। त्यामुळे आपण एक टेप पण ठेवायचा। टेप नंतर आपल्याला लागेल चॉक हा आपल्याला माप काढलं की लाइनिंग वगैरे ड्रॉ करायला आपल्याला हा चॉकचा उपयोग होतो, जेणेकरून आपण माप टाकलं की पेपरवरती किंवा अस्तरवरती आपल्याला लाइनिंग मारायला चॉकचा उपयोग होतो। त्यासाठी आपल्याला चॉक पण इथं ठेवणंच लागेल। आणि त्यानंतर घेतलं मी इथं मशीनसाठी लागणारं ऑइल पण हे आपल्याला जास्त उपयोगाचं आहे। मशीनचं आपलं आपण नवीन क्लास करतोय म्हटल्यावर आपली मशीन काही व्यवस्थित साफ चालणार नाही, त्यात दोरे अडकणार। त्यासाठी आपल्याला ऑइलचा उपयोग करावा लागेल। ऑइलचा उपयोग केला की आपले दोरे वगैरे धागे मशीनमधले खराब सगळं निघून जातं। ऑइल टाकून मशीन फिरवून घेतली की आपली मशीन साफ होऊन जाते। त्यामुळे आपल्याला ऑइलचा हा उपयोग करणं गरजेचं आहे। ऑइल आपल्याला हे आणून ठेवणं गरजेचंच आहे, त्यासाठी तुम्ही पण हे ऑइल आणून घ्या। त्यासोबत घेतले मी इथं दोरा बंडलचं आपल्याला गरजेचंच आहे। तर ब्लाउज कटिंग केलं म्हटल्यावर आपल्याला स्टिचिंग ते करावंच लागेल, त्यासाठी आपल्याला दोरा बंडल आणावंच लागेल। त्यामुळे मी हे सर्व साहित्य तुम्ही एक सोबत दुकानात गेले तर एक सोबत आणून ठेवू शकता, कारण ही उपयोगाचीच वस्तू आहे। ही बॉबिन केस पिन हे आपल्याला मशीन सोबत येऊन जाते। आपल्याला दोरा भरावा लागतो। दोरा भरण्यासाठी मी तर स्क्रू घेतलाय। या स्क्रूचा उपयोग आपल्याला दोरा भरण्यासाठी होतो, त्यामुळे आपल्याला एक स्क्रू पण आपल्याला मशीन सोबत हे सगळं साहित्य सोबत ठेवलं की आपल्याला लगेच क्लास जॉईन करता येतो आणि कटिंग करणं स्टिचिंग करणं हे आपलं साहित्य अवेलेबल असलं तर आपण करू शकतो। त्यानंतर मी इथं घेतलंय ब्लाउज। कुठलाही आपण एक ब्लाउज घ्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याचं मेजरमेंट घेऊन अस्तरवर किंवा पेपरवरती माप टाकण्यास मदत होईल। त्यासाठी आपण इथे एक ब्लाउज ठेवायचं सोबतीला। ब्लाउजवरती आपण मेजरमेंट घेऊन अस्तर कटिंग किंवा पेपर कटिंग करणार आहोत। आणि यासोबत मी तर अस्तर पण घेतले। अस्तर किंवा पेपर आपल्याला कटिंग करण्यासाठी ठेवावंच लागेल, त्यामुळे आपण अस्तर किंवा पेपर ठेवायचं। तर सर्वप्रथम मला तरी वाटतं तुम्ही नवीन शिकणार असाल ना, तर तुम्हाला पेपर कटिंग केले तर परवडेल, कारण अस्तर कटिंग करण्यामध्ये कपडा वेस्टेज जातो। नवीनमध्ये फिनिशिंग येत नाही, आपल्याला ब्लाउज कसं स्टिचिंग करायचं ते पण माहीत नसतं आणि कटिंग करण्यामध्ये पण आपलं ब्लाउज चुकू शकतं। त्यामुळे आपण पेपर कटिंगच करायची स्टार्टिंगला। अस्तरवरती कटिंग करायची नाही, पेपर कटिंगच यूज करायची, पेपरच ठेवायचे त्यासाठी। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला आणखी तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।